नमस्कार. सायली किचनच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण करणार आहोत भेंडवणी आणि त्यासाठी लागणारं साहित्य आहे अर्धा किलो भेंडी, डाळीचं पीठ हे 2 चमचे घेतलेलं आहे, गूळ घेतलाय, जिरे आणि हिंग फोडणीसाठी, तेल, मीठ, हळद, तिखट आणि चिंचेचा कोळ. तर आपण भेंडवणी करायला घेऊ. प्रथम कढईमध्ये तेल घ्यायचं, एक अर्धी वाटी तरी तेल घ्यायचं, ते गरम करून घ्यायचं. ते गरम झालं की त्याच्यामध्ये आपण आता टाकणार आहोत जिरे आणि थोडा हिंग. जिरे चांगले तडतडून द्यायचे आणि मग त्याच्यामध्ये हिंग टाकायचा. आता ही फोडणी झाली की त्याच्यामध्ये आपण भेंडी जी कापून घेतलेत ती टाकून घेणार. आणि भेंडी ही खूप चिकट असतात, त्यामुळे ती तेलावर आपण पहिले चांगली परतून घेणार आहोत. त्याचा चिकटपणा जाईपर्यंत आपण भेंडी परतून घ्यायची. तोपर्यंत त्याच्यात कुठलाच मसाला टाकायचा नाही. आणि भेंडी ही एकदम पातळ सुद्धा कापायची नाहीत. ही जी तुम्हाला दिसतायत त्याप्रमाणे तेवढी जरा मोठीच कापून घ्यायची, कारण नाहीतर मग शिजल्यानंतर ती भेंडी एकदम सर्व एकत्र होऊन जातात. आपण भेंड्याची साधी भाजी करतो आलं मिरची टाकून, किंवा आपण भरली भेंडी करतो. पण एक आता हे आपण करतोय भेंडवणी. आपण ज्याप्रमाणे शेंगवणी करतो शेकटाच्या शेंगांची, त्याप्रमाणे आता ही भेंड्याची भाजी करायची आपल्याला. ही थोडी पातळच असते. आता ह्याचा चिकटपणा निघून गेलेला आहे. तर आता त्याला झाकण देऊन थोड्या वेळ आपण ती भेंडी शिजून घेणार आहोत. तर आपण बघू भेंडी शिजली आहेत का. हे बघा आपली भेंडी शिजलेली आहे. आता त्याच्यामध्ये आपण हळद थोडीशी आणि तिखट तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे टाकू शकता, कारण ही भाजी थोडी आपली तिखट आंबट गोड ह्याप्रमाणे होणार आहे. तिखट टाकलं, आता मीठ टाकलं, मीठ सुद्धा तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे टाका. आणि मग ते सर्व मिक्स करून घ्यायचं. आणि त्यानंतर आपण जे डाळीचं पीठ घेतलंय त्याच्यामध्ये पाणी टाकून ठेवायचं आणि त्याचं पण पातळ असं करून घ्यायचं. आता आपण ह्या भेंड्यामध्ये हे चिंच टाकली. आता ह्या डाळीच्या पिठामध्ये आपण पाणी टाकून ते मिक्स करून घेतलंय. एकदम पातळ करून घ्यायचं ते. आपण 2 चमचे डाळीचं पीठ घेतलंय, एकदम पातळ करून घ्यायचं आणि आता ते पण मिक्स करून घ्यायचं. आणि ते परत जाड होऊन जातं, मग त्याच्यामध्ये आपण पाणी टाकायचं. आता ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं
आणि अशी थोडी पातळच भाजी करायची. त्यानंतर आता त्याच्यात आपल्याला गूळ टाकायचा आहे. ते तुमचं उकळवताना जाड झालं तरी परत थोडंसं पाणी टाकलं तरी चालू शकतं. आता हे गूळ टाकायचं आहे. गूळ पण नंतर चाखून तुम्ही बघितल्यावर तुम्हाला ते आंबट आणि गोड लागली पाहिजे भाजी, इतपत गूळ आणि चिंच टाकायचे. आता गूळ विरघळून द्यायचा. आणि भाजी थोडी अजून जाड वाटते म्हणून त्याच्यामध्ये आपण थोडं पाणी टाकलं परत. एवढी भाजी आपल्याला थोडी पातळ पाहिजे, अशाने की आपल्याला ती भाताबरोबर पण व्यवस्थित खाता येते, आमटी सारखी. आता हे उकळलंय सगळं भाजीचं. ते चाखून बघून त्याच्यामध्ये जर तुम्हाला मीठ, तिखट किंवा गूळ लागला टाकावंसं वाटलं तर तुम्ही टाकू शकता. हे आता मला तिखट थोडं कमी वाटलं म्हणून मी थोडं तिखट टाकलंय. मीठ, अशा प्रकारे ही आपली भेंडवणी तयार झाली. तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.